हॅलो गाईज, एव्हरीडे स्टोरीज विथ कीर्तीच्या माझ्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी आली बदलापूरला आणि बदलापूरचं फेमस बारवी डॅम इथे आम्ही जाणार आहोत, व्हिजिट करणार आहोत. एक शॉर्ट ट्रिपसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन म्हणून बारवी डॅम खूप फेमस आहे. नेचर छान आहे, फोटोग्राफीसाठी फेमस आहे. सो लेट्स स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आज आपण शॉर्ट ट्रिपला निघालेलो आहे बदलापूरहून बारवी डॅमला. बारवी डॅम भरपूर फेमस आहे, म्हणजे महाराष्ट्रात नाही पूर्ण भारताभर फेमस आहे. आणि आमची उन्हा टपोगिरी आज थोडीशी आम्हाला वेळ भेटला आहे म्हणून चालू केलेली आहे आम्ही. तर आता निघालो आम्ही बदलापूरवरून. आणि आता बदलापूर निघताच आम्ही रमेश्वरी क्रॉस केल्यानंतर उल्हास नदीचा ब्रिज लागलाय. तुम्हाला दिसत असेल तो जुना ब्रिज आहे. जुना म्हणजे जुन्यातला नवीन, याच्यापेक्षा आधुनिक जुना ब्रिज आहे. तो छोटासा होता, तो आता तुटला. त्यानंतर हा जुना ब्रिज झाला. त्यानंतर हा आपण आता बघतो हा नवीन ब्रिज आहे. आणि नवीन ब्रिज नंतर ही आहे ही नदी. भरपूर लोक संध्याकाळची येतात तिकडे फिरायला वगैरे. आणि आमचे ओना टप्पूचे पार्टनर. सो गाईज, आपण बघूया. आता आम्ही निघालेलो आहे बारवी डॅमला. सो लेट्स स्टार्ट. सो गाईज, आम्ही आता निघालोय बदलापूरच्या बारवी डॅमला. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथे नदी आहे, खाली बरेच जण येतात इकडे संध्याकाळचे पोहायला येतात, बसायला येतात, एक हवेशीर जागेवर बसायला येतात. हा ब्रिज आहे. या ब्रिजवरती आम्ही लहानपणी यायचो. तो इकडे 10-10 मिनिटं गाड्या यायच्या नाही. एकदम सुकाट होता, पूर्ण काळोख होता. जेव्हा छोटा ब्रिज होता, एक जुना एकदम छोटासा ब्रिज होता. खालती तिकडे गाड्यांना अलाउड होतं. आणि वयस्कर माणसं भरपूर होते. हा ब्रिज क्रॉस केलेला आता मस्त मोठा छत्रपती शिवाजी स्मारक झालेला आहे. जे आत्ताच अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इकडे स्थानापन्न केलेला आहे, तुम्ही बघू शकता. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे इकडे. आणि आम्ही आता बारवी डॅमच्या रोडला लागलेले आहोत. आणि आपला बदलापूर गाव रोड आहे. बदलापूर गाव रोड म्हणजे जो पहिले छोटा होता, 10 मिनिटं गाड्या यायची नाही. आणि आता एवढा मोठा गेला आहे की विचारू नका. भरपूर कटिंग बिटिंग रुंदीकरण केले. आणि हे इकडे राईट साईडला हे बदलापूर हायस्कूल आहे. बदलापूर नावच आहे बदलापूर हायस्कूल. आणि बदलापूर हायस्कूलला माझे मित्र यायचे, मी तर नव्हतो. तर माझी मित्र यायची. तेव्हा 2 रुपये बसची तिकीट होती. तेव्हाच्या वेळची गोष्ट आहे. 2 रुपये बसची तिकीट होती. आणि मला अर्धा पाऊण तास तुम्ही बसायच्या. इकडे काहीच दर नव्हते. आता बघा गाड्या तुम्हाला कंटिन्यू दिसतात, कंटिन्यू. आम्ही यायचो लहान असताना, इकडे एवढा काळोख होता, म्हणजे 1 किलोमीटर अंतरापर्यंत आम्ही इकडे बोलता पण गप्पा गोष्टी करतो. 1 किलोमीटर अंतरापर्यंत आवाज यायचा. एवढा भयंकर काळोख होता. पण एवढा आता प्रगती झाली, एवढं डेव्हलप झालं बदलापूर. लांब पर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत रोड बघा थोडा मोठा, पूर्ण कॉन्क्रीट रोड झालेला आहे. आणि हे बघा, हे बदलापूर गावामधलं तलाव आलेले आहे. बदलापूर गावामध्ये तलाव भरपूर पहिले छान होतं. आता तर काही त्याची अवस्था दुरवस्था झाली वाटतं, थोडीशी बघून वाटतं असं. तर इकडे लोक संध्याकाळची फिरायला यायची पहिले भरपूर. आता काही एवढी दिसत नाही, कदाचित अजून काळोख झालेलं नाहीये म्हणून असावं. पण हे बदलापूर गावातलं आपलं अलीकडे तलाव लागते, हे तलाव आहे. हे आता आपण आलेलो आहे गणपती म्हणजे महागणपती बुद्धिशेत्र गाव. नवसाला पावणारा गणपती म्हणून हे प्रसिद्ध असं बदलापूर गावामधलं गणपतीचं मंदिर आहे. आणि भरपूर लोक इकडे येतात नवस ठेवायला, नवसी घेतात, नवसी करतात. आणि बाप्पा पावतोही तसंच आम्हाला
बाप्पा 365 दिवस पावत असतो. आणि गणपती मंदिरासमोर हे बजरंगबलीचं मंदिर आहे, श्री हनुमान मंदिर बदलापूर गावातलं एक्झॅक्ट समोरच आहे. आपण पुढे निघू. आणि हे बघा, हे आपण चाललोय पुढे, एक घोडा चाललाय. बदलापूर गावात नाना घाटवळ माझे लय जवळचे मित्र आहेत, त्यांचे घोडे आहेत. त्यांना भरपूर घोड्यांचा शौक आहे आणि त्यांनी भरपूर म्हणजे प्राणी मात्राचे शौक आहे, त्यातल्यात घोडेही आहेत त्यांच्याकडे. ते घोड्यांची स्वारी भरपूर करतात, असे माझे मित्र आहेत. आणि आता आपण आलोय, हे उजव्या साईडला बघा तुम्ही, उजव्या साईडला तुम्हाला टॉवर दिसतोय आणि त्या बाजूला हे जे दिसत आहे उजव्या साईडला जे दिसतंय ही डाव्या साईडला बिल्डिंग आहे. आणि हे उजव्या साईडला जे दिसत आहे उजवी साईड, ते आहे आमच्या विधानसभा क्षेत्रातले आमदार माननीय किशनराव कटोरे साहेब, आम्ही ज्यांना आप्पा म्हणून प्रेमाने हाक मारतो. हे त्यांचं निवासस्थान आहे. आणि हा समोर आपल्याला दिसतोय हा बडोदा हायवे, नवीनच बनत आहे बडोदा हायवे. भरपूर फास्ट काम चालू आहे, जिकडनं तिकडनं जाऊ आम्ही, तिकडे तिथे मध्ये मध्ये पासिंग म्हणजे काम चालू असताना सगळे दिसत आहे आणि भरपूर फास्ट काम चालू आहे. हा आपण बडोदा हायवे जो बनतोय बदलापूर गावातून पुढे आल्यावरती आता बोराडापाडा रोड लागला आपल्याला. हा बडोदा हायवे आहे वरती आणि छानपैकी खालून हा रस्ता केलेला आहे. पूर्ण कॉन्क्रीट रोड दिसतोय, बाजूला 2 बंगले आहेत छानसे. गाईज तुम्ही बघू शकता, सुंदर असा रस्ता आहे. आमच्याकडे घोडा चाललेला आहे. आणि आता या घोडा नवीनच घेतलेला आहे. या घोड्याचे पाय मोकळे करण्यासाठी त्याला बाहेर आणलेला आहे. काय घोडा थोडासा स्लोच चालतो, त्यातल्यात डांबरी रोडती एवढं त्यांना खास पळता येत नाही, तरी त्यातल्यात बघा भरपूर स्पीडने चाललाय. साधारणतः 40 ते 50 ची स्पीड आहे. घोड्याची खासियत आहे, जसा चढण लागतं तसा तो अजून जोरजोरात पळतो. घोडा हत्ती यांना चढण्यावरती जास्त जोरात पळता येतं, हत्तीला त्यातल्यात भरपूर कमी. उतरताना हत्तीला तर पळता येतच नाही. मोठा डंपर आलाय. सगळे मजा घेतात आहे घोड्याची. आणि हे आपल्याला उजवीकडे बघा आश्रम आहे, श्री परमहंस आश्रम राहतोली बदलापूर. आणि असे तुम्ही ह्या रोडला पूर्ण जाणार तर तुम्हाला भरपूर प्रकारचे आश्रम, त्यानंतर जिकडे
भरपूर आपल्याला सुविधा आहेत औषध पाण्याच्या, डॉक्टर ट्रीटमेंट वगैरे जे आपण बोलतो. भरपूर लोक इथे थांबून भरपूर काही थेरपी वगैरे चालतात. जास्त करून वयस्कर माणसे वगैरे आहेत तशी. आणि हे अष्टगंध योग अँड नॅचरल थेरपी रिसर्च फाउंडेशन साठी आपण चाललेलो आहोत. लेफ्ट साईडला बंगले होते, राईट साईडला हे आहे. हे भरपूर मोठं आहे. त्यांच्याकडे आपल्याला गोशाला नाही, हे पण काहीतरी सेक्शन आहे, त्यांचंच सेक्शन आहे. छान आहे सगळीकडे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बदलापूर सोडून 3-4 किलोमीटर अंतर त्या रोडला दिसणार. रोड आपलं पारवी डॅम रोड. आणि आता आपण जो रोडने चाललो तो म्हसा रोड आहे, बदलापूर म्हसा रोड. दोन्ही पारवी डॅमचा रोड आणि म्हसा रोड हे असे दोन्ही पॅरल रोड आहेत. म्हसा रोड पडतो मधून त्याला आपला शॉर्टकट घेऊन घोडा पुढे गेली ना बस. भरपूर मोठा फेरफटका घालण्यात होता. पाय पूर्ण मोकळे करणार होता तिथे. हे आपलं आता आलेलं आहे जांभेळघर. जांभेळघर म्हणून आलेलं आहे छोटस गाव. आम्ही कुत्रे भोंगतात आहेत. आता आपल्याला पुढे जायचंय, आपण निघूया. कदाचित वाटतं घोडा युटर्न मारतोय. काय युटर्न किती का आता आपण आलो आहोत मुळगावच्या थोडस अलीकडे आपण थांबलेलो आहोत. आणि हे जे समोर तिकडे दिसतंय बघा, खंडोबा मंदिर आहे मुळगावचं. आणि ह्याची खासियत अशी आहे की वरती गेल्यावरती अख्ख्या बदलापूरचं दर्शन होतं. इकडनं वरती गेल्यावरती. आणि जायलाही छान आहे. मी भरपूर अगोदर गेलो होतो, त्यानंतर काय माझा आता परत मुहूर्त आला नाही. वरती जायचं बोलतं एक अख्खा दिवस पूर्ण काढून ठेवावं लागतं आणि आपल्या कामाच्या गडबडून आपल्याला काही वेळ भेटत नाही तेवढा. पण खरोखर सुंदर आहे, छान आहे. इकडे वरती जाण्यासाठी रात्रीच्या वेळेस पण तिकडे सोय केली. सोलारच्या लाईटी लावल्या आहेत. मी गेलोय प्रत्यक्ष, पण माझे एक मित्र आहेत त्यांनी ते तिकडे सोलारच्या लाईटी लावल्या होत्या खालतून पूर्ण वरतीपर्यंत. मुळगाव आहे ना बदलापूर मधील एक प्रशस्त ठिकाण आहे. अजूनही त्याबद्दल मुळगावबद्दल सांगेल मी. सध्या आपण थोडं पुढे जाऊया. ही आहे मुळगावच्या खंडोबाला वरती जायची एंट्री, प्रवेशद्वार आहे. छान निसर्गरम्य असं ठिकाण तुम्हाला सिटी पासून जवळ कुठे बघायला मिळणार नाही, पण ते आपल्या बदलापूर मध्ये आहे. आणि आता आपण मुळगाव क्रॉस केल्यानंतर बघा हा कॉन्क्रीट रोड सुरू झालाय. तर हा कॉन्क्रीट रोड पूर्ण जो मुरबाड कर्जत रोड असतो जिथे जॉईंट होते, हा रोड एंड होतो तिकडे, तिथपर्यंत पूर्ण कॉन्क्रीट रोड एकदम टॉप. पहिले या रोडची अवस्था एवढी जैना होती काय रे, म्हणजे काय विचारायची सोयच नाही आणि काय बोलायचंही सोय नाही त्याच्यामध्ये. पण आता एकदम जबरदस्त झालाय, टॉप. आणि आता आपण मुळगाव सोडल्यानंतर हे सोनावळेचा फाटा आलाय या मसा रोडला. या फाट्यावरून आपण आता डावीकडे बोलतोय, म्हणजे आपण बारू डॅम रोडला लागू, ज्याला मुरबाड लागेल. तर सरळ बदलापूर सरळ. तर हा डावीकडे वळल्यावरती आपला हा रोड लागलाय. एक अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे. मग बारू डॅम रोड लागेल आणि मग तसंच आपण सरळ बारू डॅमच्या दिशेने. आणि आता आपण लागलेलो आहे बारू डॅम रोड, बदलापूर बारी रोड, बदलापूर मुरबाड रोड. बघू शकता हा रोड पहिले एवढा छोटा होता, भरपूर छोटा, म्हणजे
ते 2 कार पास होतील, छोट्या 2 कार पास होतील, एवढाच रोड होता. आता बघा एवढा मोठा झालाय रोड, 2 ट्रक पास होतील. रोडही छान झालाय. थोडा बघावं लागेल पुढे बारवीच्या रोड, बारवी डॅमचा जो आपला घाटातला रोड आहे पुढे, तो कदाचित असावा खराब वगैरे थोडासा, पण हा इथून तर छान आहे. आता तर ऑलमोस्ट रोड सगळे छान होते आहेत. नॅशनल हायवे विचार नका, आमचे नितीन गडकरी साहेबांनी एक मोठं काम घरी गेलेलं आहे की सगळीकडे एवढे जबरदस्त रोड बनवायला घेतलेले आहेत. आणि त्यात नॅशनल हायवे पण, स्टेट हायवे पण छान छान घेतलेले आहेत. आता नवीन मुरबाड बदलापूर रोड बनतोय. आता आपण पुढे निघू टुवर्ड्स बारवी डॅम. या बारवीच्या रस्त्याची खासियत अशी आहे ना की आता जे रस्त्यात होतं त्यांनी हे केलंय, पण एवढे झिगझॅग रस्ते आहेत, मस्त उतार करून तुम्हाला गणित यायची. तुम्हाला जसं वाटलं की न जाता इकडे येतं त्या ऍक्टरवरपासून तुम्ही घेऊ शकता. फक्त गाडी तुम्हाला त्या पहावी लागेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. आणि फोटोग्राफीसाठी बेस्ट लोकेशन आहे आपल्याला मुंबईपासून जवळ, की आपल्याला कमी टाइम मध्ये जर का एखादं छानसं शूट करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. हो, एकदम जबरदस्त आहे. प्री वेडिंग साठी पण भारी आहे. तर इकडे तिकडे बोर्ड वगैरे लागलेले आहेत पुढे रोडला. जसा बारवी डॅम आपण क्रॉस करतो, जंगल सुरू होतं, तिकडे बोर्ड लागलेले आहेत बिबट्यांचे आणि बाकीच्या प्राण्यांची. पण तशी भीती तर नाही अजून एवढी, करू शकतात. आणि सदाची दिवसा ढवळता काही हरकतच नसते. गाड्यांचा गोंधळ असतो, त्यामुळे असं काही प्रकार दुर्घटना वगैरे चुकीची गोष्ट काही घडत वगैरे नाही इकडे. पाखरांचे वगैरे आवाज सुद्धा इथे ऐकायला मिळतात बॅकग्राऊंडला. निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं आपल्याला. आणि एक रिफ्रेश साठी सुद्धा आपल्याला हे छान डेस्टिनेशन आहे. तुम्हाला जर हा बारवी डॅमचा हे लोकेशन जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की तुम्हाला ऍड्रेस कसं यायचं बदलापूरला आणि बदलापूर स्टेशन पासून ते कसं पोहोचायचं हे आम्ही तुम्हाला नक्की मेसेज मध्ये मेन्शन करू. आणि हा बघा एक मोठा उतार लागलाय बघा. याला मला वाटतं बहुशा केव्हा गाव होता बा. हा केव्हा गावच आहे. इकडे मोठं खडी क्रशर पण आहे. भरपूर मोठा उतार आहे. आता त्याला जर बोलते की त्याला थोडं सौम्य केले, भरपूर असे एकदम होतात ना, चढणं होती. हा बरोबर आहे. जेव्हा गावात क्रशर ते तुम्हाला दिसतील मशिनरी आहे. आणि हा आहे. स्पेशली पावसाळ्यामध्ये लोक पिकनिक साठी येतात. पावसाळ्यामध्ये इकडे हिरवगार असं छानसं औषधी झाडं वगैरे दिसतात, त्यामुळे वातावरण सुंदर असतं. पावसाळ्यामध्ये इकडे लांबून पिकनिक साठी येतात लोक. गावेपेडला मंदिर आहे 2 आणि एक फार्म हाऊस आहे बहुतेक. हा फार्म हाऊसच आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, एक मंदिर आहे. 3 मंदिर आहेत ते बाजूबाजूला एकाच ठिकाणी. काकांना भरपूर गाई आहे. काही वाट बघतात आहे घरी.
बदलापूर किती डेव्हलप झाला आहे तरी पण अजूनही बदलापूरचं सौंदर्य हे भरपूर टिकून आहे. ह्या थोड्या आउटसाईडला आल्यावरती ह्या गोष्टी सगळ्या कळतात आपल्याला. आता ही बघा, हा रोड कॉन्क्रिटीकरण घ्यायचं काम चालू आहे. आता आपण आलो आहोत होली रेड स्कूल जवळ. बारडेम रोडची ही भरपूर जुनी होली रेड स्कूल आहे. तर ह्या स्कूलची खासियत अशी आहे की फीज वगैरे भरपूर होते. तो भाग राहायला वेगळा, तो आपण नंतर बोलू. पण इकडे हॉर्स रायडिंग बोला आणि कराटे सगळ्या गोष्टींच्या इकडे आहे ह्या गोष्टी. पण त्या काही एवढ्या व्यवस्थितपणे आतमध्ये, म्हणजे माझा अनुभव जो आहे ते काही एवढ्या व्यवस्थितपणे राबवल्या जातात असं मला वाटत नाही. तरी मला ज्या प्रकारे कळालं आहे तसं. पण हे भरपूर प्रशस्त मोठं असं आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी इकडे घालावं, नाही तर आपले मराठी शाळा जिंदाबाद. मी तर बोलतो मराठी शाळा पहिले प्राधान्य द्या आणि तिकडे शिक्षण घ्या. मराठी शाळेतून आजही तुम्ही बघतील मोठे मोठे जे आय एस वगैरे जे घडलेले आहेत ते आपले सगळे मराठी शाळेतून, हिंदी शाळेतून, जे नॉर्मली राष्ट्रीय स्तरावरती होते हिंदी शाळेतून घडलेले आहेत. ठीक आहे, शेवटी पैसा बोलतो की कोणी कसं शिक्षण घेतलं पाहिजे आणि कुठे शिक्षण घेतलं पाहिजे. सो आपण जाऊया आता पुढे. यस यस, नक्की. गाईज बघू शकतो सुंदर अशी स्कूल आहे. हॉस्टेल्स वगैरे असलेली आहे. सो गाईज आपण आता बारवी डॅमला पोहोचलेलो आहोत फायनली. तुम्ही बघू शकता सुंदर असं लोकेशन आहे आणि आपण आलोय आता बारवी डॅमला. तर तिकडे बारवी डॅमचा जो बोर्ड आहे तो पण मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये. आणि आता आपण पोहोचलो आहे बारवी डॅमच्या मेन प्रवेशद्वारावरती. हे बघा, बारवी धरण असं इथे बोर्ड आहे बारवी धरण दिलेला. तिकडे सिक्युरिटी उभी आहे समोर मेन गेट वरती आणि समोर थोडेसे नाश्त्याचे वगैरे दुकान वगैरे आहेत. आता आपण बारवी डॅमला एक फेरा घालू. ऍक्च्युली रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे तिकडे कुणाला आतमध्ये जायला परवानगी नाहीये, त्यामुळे आम्ही बाहेरनच शूट केलेलं आहे. बारवी डॅमचं एंट्री गेटवर सिक्युरिटी आहेत, कुणालाही आतमध्ये जायला परवानगी नाही. सो आपण पुढे रस्त्यावरनं जाऊन शूट करूया. असंही आहे की बारवी डॅमला पहिले रिस्ट्रिक्शन होतेच, ते नव्हते अशातला भाग नाही. पण फिरायला वगैरे भेटायचं नॉर्मली. काही बोलतात ना की जे बारवीचं सौंदर्य आहे ते बघायला भेटायचं. पण साधारण आता मला आठवत नाही कुठच्या वर्षाला, 2007, 6, 7, 8 वगैरे, सयाजी शिंदे आपले जे अभिनेते आहेत त्यांचे मुलगा आणि त्याचे मित्र आली होती आणि त्यांना आतमध्ये सोडलं गेलं. तर त्यांना आतमध्ये सोडल्यानंतर ते आतमध्ये पोहायला गेले आणि त्या पोहण्याच्या ह्याच्यात ते तिने सयाजी शिंदेचे पुत्र आणि त्यांच्यावर त्यांचे 2 मित्र हे असे, यांचा तिकडे घात झाला. हे तिकडे पाण्यामध्ये बुडले आणि त्यांचं निधन झालं. तर तेव्हापासून मग भरपूर स्ट्रिक्टली केलंय बारवी डॅमचं. तेव्हापासून मग नाही, जाऊ देतच नाही आणि जाऊ दिलं तरी पण मग बाकीचा विषय येतच नाही. आता आपण पुढे जाऊ, वळसा घालू बारवी डॅमला. आणि आता आपण बघा, आणि हे बघा आता आपण बारवी डॅमला आलेलो आहे. तुम्हाला समोर दिसत असेल बारवी डॅम असं लिहिलेलं एक वरती आहे. आणि आता आपण तिकडनं नदीचं पाणी सोडलं जातं, ती नदी लागेल त्यांना आपण बोलतो ना बारवी धरण सोडलं. महत्वाचा भाग राहिला सांगायचा, हे जे बारवी आहे, जे बारवी धरण आपण बोलतो, बारवीचा अर्थ काय? त्या बारवीचा अर्थ असा आहे की ह्या बारवी डॅमला 12 दरवाजे, आणि हे 12 दरवाजे असल्यामुळे ह्या धरणाचं नाव बारवी धरण, बारवी डॅम असं ठेवण्यात आलं.
आता आपण दरवाजेही बघूया, तुम्हाला दरवाजेही दिसतील. हे बघा, हे आता आपण बघतोय सगळं पाणी सुकलेलं आहे. पाण्याचा आता तुटवडा मे महिन्यात चालू आहे त्यामुळे. पण आता बघा उजव्या साईडला बघा तुम्हाला दरवाजे दिसतात आहेत. उजव्या साईडला जातील तुम्ही तर तुम्हाला बघा हे दरवाजे आहेत. हे असे 12 दरवाजे आहेत आणि म्हणून इथं बारवी धरण असं संबोधित किंवा नाव ठेवण्यात आलेलं आहे. आता आपण वरती जाऊ आणि बारवी धरणाचं आपण दर्शन घेऊ. आपण बघा हे चढावा घेतलेला आहे. बारवी धरणाच्या बाजूने हा मुरबाड रोड लागलेला आहे आपल्याला आणि हा मुरबाड रोड आपण चढावा घेतला आहे. बघा कसा वळसा मारत मारत आता वरती रोड आहे. बघा इकडे लिहिले इकडे बारवी जंगल सफारी, कारण की पूर्ण जंगलातून रस्ता हा. हे बघा हे जे आलेलं आहे आता बारवी धरण आणि आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, बदलापूर टू बारवी धरण. आणि बघा सुंदर असं धरण. तुम्ही बघू शकता इकडे समोर बारवी धरण आहे. त्याची पाण्याचा साठा आहे. उन्हाळा असल्यामुळे थोडस पाणी कमी दिसतंय आपल्याला. तर आता आपण मित्रांनो आलेलो आहोत बारवी धरणाच्या इकडे. बघा वरती पूर्ण असं सुंदर असं बारवी धरण आणि इकडनं असाच हा पुढे रस्ता जातो मुरबाडी. पूर्ण जंगल आहे, जंगल सफारी बोलतात. सो गाईज तुम्ही बघू शकता खूप छान असं डेस्टिनेशन आहे. पीसफुल आहे. तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी सिटीच्या जवळ यावंसं वाटलं तर नक्की बारवी डॅमला भेट द्या. तसं पण बारवी डॅम आपल्या इकडे खूप फेमस आहे. ऑल ओव्हर मुंबईतनं लोक वीकेंडसाठी इकडे येतात बारवी डॅमला. आणि विषय असा आहे, लोकांना वाटतं बदलापूरला 24 तास पाणी 24 तास पाणी बारवी धरणातून येतं, पण असं नाहीये. बारवी धरणातून पाणी मुरबाडला साईडला जातं, मुरबाड एमआयडीसी आणि नवी मुंबईला असतं. ठीक आहे, बदलापूरमध्ये आहे, छान आहे, जबरदस्त आहे. पण लोकांचं तर भरपूर, आम्ही स्टार्टिंगला आलो होतो इथे लहानपणी, असं वाटतं की बारवी धरण पाणी 24 तास आहे. बदलापूरला पाणी 24 तास होतं पहिले, पण आता पाणी टंचाई चालू आहे. तर हे जे पाणी आहे नवी मुंबईला जातं आणि मुरबाडला जातं. बदलापूरला पाणी बॅरेज धरणाचं येतं. इकडनं पुढे गेलं ते दर्शन नाही भेटणार, पण आपल्याला हे हा लास्ट डेस्टिनेशन आहे आपल्याला बारवी धरण. तर मित्रांनो हे अशा प्रकारे आपण इकडे आलेलो आहोत आणि हे बघा एवढं छानसं सौंदर्य आहे. बघा आता थोडंसं उन्हाळा असल्यामुळे हे सगळे झाडं थोडीशी आपल्याला पानं वगैरे दिसत नाहीये, पण एवढं जबरदस्त सौंदर्य हे बदलापूर पासून मुरबाडला जाताना असतो. म्हणून इकडे प्राणी मात्रा वगैरेची जास्त आहे संख्या. तुम्हाला सगळ्या प्रकारचे इकडे पक्षी, सर्व प्रकारचे प्राणी भेटतील. फक्त बाहेर येत नाहीत. आता भरपूर त्यांची लोकांची रहदारी वाढल्यामुळे संख्या कमी झालेली आहे. दुसरी गोष्ट की आता हे तर सगळे आपल्या ग्रामीण साईडला राहिलेले आहे, पण तुम्ही शहरा साईडला गेलात ना, त्या तुम्हाला झाडं वगैरे हे तुम्हाला गोष्टी भेटणारच नाही. आता तुम्ही बोलतील की मी तुम्हाला बच्चन देतोय, तुम्हाला बच्चन देत नाहीये. मी तुम्हाला हे सांगतोय की माझ्या घरी तुम्ही घरी किंवा ऑफिसला आलात ना, माझं ऑफिस फर्स्ट फ्लोअरला आहे. फर्स्ट फ्लोअर पासून ग्राउंड फ्लोअर पर्यंत येईल एवढी मोठी मनी प्लांट मी लावलेली आहे आणि अख्खं माझं टॅरेस जे आहे पूर्ण झाडाने भरले आहे. इव्हन घरी पण, घर थोडंसं गॅलरी म्हणजे लहान असल्यामुळे, लहान म्हणजे आहे त्यातल्यात, पण तरीही भरपूर झाड लावलेली. त्यामुळे हे सौंदर्य आपल्याला जपलं पाहिजे.
हे जनरेशन तर आता तर मला त्या जनरेशनची काय अपेक्षाच उरत नाहीये. काही आहेत नेमके लोक, असं नाही सगळ्या जनरेशनला आम्ही टार्गेट करतो, पण हे बाकीच्या जनरेशन ते मोबाईल आणि या सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्येच घुसलेले आहे. त्यांना बाकीच्या जगाशी काय घेणं देणं, निसर्गाशी काय घेणं देणं उरलेलं नाही. फक्त मौज मजा मस्ती. आणि हे जे बारोडी डॅम आहे इकडनं खाली गेल्यावरती तुम्हाला खालती नदी आहे, म्हणजे जसे पाणीचे सोडतो आपण नदी आहे, ते जी लोक येतात मग ते तिकडेच एन्जॉय वगैरे करतात, मजा वगैरे घेतात जास्त करून. कारण की बारीमध्ये तर इकडे तुम्हाला प्रवेश निषिद्धच आहे, एंट्रीच नाहीये. बाकी बघा हे एवढं छान आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे एकदम. आणि मित्रांनो मगाचा व्हिडिओ केला होता मी, पण चुकीचा झाला गेला. पण बघा मला भरपूर फोटो होता, पण ते आहे तेवढ्याच. लाल डब्बा, महाराष्ट्राची राजधानी. सो गाईज, एव्हरीडे स्टोरीज विथ कीर्ती ह्याच्या माझ्या एपिसोडमध्ये मी एक छानसं डेस्टिनेशनला व्हिजिट केलं, जे सिटीपासून नियर बाय आहे. बदलापूरमध्ये मुळगावला आहे. बारवी डॅम रोड आहे. तिथे तुम्ही वन डे पिकनिक साठी येऊ शकता. फॅमिली फ्रेंड्स बरोबर तुम्ही येऊ शकता, फोटोग्राफी करू शकता, व्हिडिओ शूट करू शकता. आणि आपण एन्जॉय करताना किंवा आपण पिकनिक स्पॉटला जेव्हा जातो तेव्हा आपण ही खबरदारी नक्की घेऊया की आपल्यामुळे काही आजूबाजूला कचरा होणार नाही. आपण ज्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स किंवा पाण्याच्या बॉटल्स बरोबर कॅरी करतो तर त्या आपण डिस्पोज करू. आपण जबाबदारीने वागू आणि आपला निसर्ग छान ठेवू, त्याची कुठली हानी करणार नाही, नुकसान करणार नाही, ह्याची खबरदारी घेऊन आपण आपली लाईफ एन्जॉय करू. फिरत राहा, मजा करत राहा. बाय नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. तोपर्यंत आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते. बाय.